श्री स्वामी समर्थ. नीलूज क्रिएशन्सवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही पाहत आहात रेडी रांगोळी कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाईची आणि त्याचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर प्रथम OHP शीटवरती आपण पूर्ण डिझाईन ट्रेस करून घेतलेली आहे. त्यानंतर फॅब्रिक ग्लू आणि पाणी यांचं मिश्रण पूर्ण डिझाईनवरती अप्लाय करून घेतलेलं आहे. 60% आणि 40% असं प्रमाण घेतलेलं आहे फॅब्रिक ग्लू आणि पाणी याचं. हा लेअर सुकल्यानंतर आपल्याला रांगोळी फिल करायला सुरुवात करायची आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक एक पार्ट घेऊन आपल्याला रांगोळी भरायची आहे. एक एक छोटा छोटा पार्ट घेऊन फेविकॉलचा लेअर आणि त्यावरती रांगोळीचा लेअर असं आपल्याला रांगोळी कंप्लीट करायची आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण सगळेच डिटेल्स मी दाखवलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला जर ही रांगोळी बनवायची असेल तर विदाउट कन्फ्युजन तुम्ही रांगोळी बनवू शकता. खूपच सुरेख अशी रांगोळी आपली तयार होणार आहे. इझी टू यूज अँड इझी टू स्टोअर अशी रांगोळी आहे. येत्या सणासुदीत आपल्या घराच्या आणि देवपूजेची शोभा वाढवणारी अशी सुरेख रांगोळी आहे. शिवाय देवीची ही प्रतिमा आपण आपल्या हाताने साकारलेली आहे, आपल्या कलेतून साकारलेली आहे. याचा आनंदही निराळाच. मला तर खूप समाधान मिळालं जेव्हा ही रांगोळी मी बनवली. तुम्ही याचा अनुभव नक्कीच घ्या. साडीचा कलर, साडीच्या डिझाईन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चेंज करू शकता. रांगोळीचा पहिला लेअर कंप्लीट झाल्यानंतर तो सुकू द्यायचा आहे आणि तो सुकल्यानंतर आपल्याला दुसरा लेअर द्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता पहिला लेअर आपला कंप्लीट होत आलेला आहे. प्रत्येक एक छोटा पार्ट घेऊन जेव्हा आपण रांगोळी स्टिक करतो फेविकॉलवरती, तेव्हा त्यानंतर त्या रांगोळीवरती एक पेपर घेऊन त्यावर थोडंसं प्रेस करून ती रांगोळी झटकून घ्यायची आहे, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आपला फर्स्ट लेअर कंप्लीट झालेला आहे आणि सेम वे मी सेकंड लेअर ही देऊन घेतलेला आहे. तर सेकंड लेअरचा व्हिडिओ मी तयार केलेला नाही आहे. ज्याप्रमाणे आपण फर्स्ट लेअर कंप्लीट केला आहे त्याचप्रमाणे आपल्याला दुसरा लेअरही कंप्लीट करायचा आहे. आणि त्यानंतर आपण शेडिंग करायला घेणार आहोत. तर शेडिंगची आता आपण शेडिंग करणार आहोत. फर्स्ट लेअर सेकंड लेअर सुकल्यानंतर शेडिंग करायला घेतलेली आहे. तर ब्लॅक कलरच्या ॲक्रेलिक कलरने मी प्लीट्स ड्रॉ करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर शेडिंग करायला सुरुवात केलेली आहे. शेडिंगसाठी आपण ग्रीन कलरमध्ये ब्लॅक कलर थोडासा मिक्स करून
शेड्स दिलेले आहेत. त्याचप्रमाणे रेड अँड येलो पण आपण शेड्स तयार करून रांगोळीमध्ये फिल करायचे आहेत. इथे फॅब्रिक ग्लूचं मिश्रण एकदम पातळही नसावं, जेणेकरून ते स्प्रेड होणार नाही. त्यानंतर आपण डिझाईन केलेली आहे. येलो कलरचे ॲक्रेलिक कलरचे डॉट्स दिलेले आहेत साडीमध्ये. त्यानंतर देवीचा मुकुट आणि दागिने यासाठी मी गोल्डन मण्यांची माळ आणली होती व्हरायटी शॉपमधून, जी तुम्हालाही मिळून जाईल. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही दागिने देवीला बनवू शकता. त्याच्यानंतर फेस केला आहे मी. फेससाठी व्हाईट परमनंट मार्कर वापरला आहे डोळे आणि नथीसाठी. आणि त्यानंतर बाकीच्या चेहऱ्यासाठी मी ब्लॅक कलरचा परमनंट मार्कर वापरलेला आहे. आणि देवीचे ओठ मी रांगोळीनेच भरलेले आहेत. तर सुंदर अशी आपली रांगोळी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता, अतिशय देखणी नजर लागेल अशीच रांगोळी आहे ही, म्हणजे मला तरी असंच वाटलं. त्यानंतर आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रांगोळी कट करून घ्यायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.